कित्येक लढाया या जेवणाच्या अनुषंगाने लढलेल्या आहेत महाराजांनी, की एक का कुठेतरी लढाई होती की ठरलं की या तळ्याच्या पायथ्याशी आपण लढूयात. तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आढळला की त्याच्यामध्ये अफू मिसळली. हां, की जेणेकरून ते पाणी प्यायल्यानंतर आपल्या सैन्याला पाणी पिऊ दिलं नाही, आपलं पाणी कॅरी केलं. तिकडल्या सैन्याने पाणी प्यायलं तर ते धाराडूर झोपले आणि असं नंतर मग ते त्याची लढाई जी आहे ती ढिली पडली. एका ठिकाणी असा उल्लेख आढळतो की किल्ल्यावर कमी लोक होते, शत्रुपक्ष खालती होता आणि शत्रुपक्षाला असं वाटावं की नाही बाबा वरती खूप लोक आहेत, म्हणून महाराजांनी म्हटलं आपल्याकडे पत्रावळी किती आहेत, त्यामुळे एवढा साठा आहे, म्हणजे हरकत नाही. त्यांनी भात तयार केला, शिजवला. भाताने पत्रावळ खरकटी करायची आणि त्या पत्रावळ्या रोज काही प्रमाणात खालती टाकत जायच्या, की ज्या बघून शत्रुपक्षावर नाही वरती खूप लोक आहे आणि असा अंदाज घेऊन ते परस्पर चालल्या गेल्याचं सुद्धा एक उदाहरण वाचण्यात आलं आहे. किती धोरणीपणा आहे. किती धोरणीपणा आणि ही गरज शोधाची जननी असते.